नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. आता अमावस्या आली आहे आणि अमावस्या म्हटलं की इकडे तिकडे उतारे पडलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण पाहतो की लिंब, नारळ या गोष्टी उतार्यातनं पडतात. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी किंवा काहीतरी बाधा असल्याचा संशय आल्यावर ही प्रामुख्यानं फळं वापरली जातात. पण प्रश्न असा आहे की हीच दोन फळं का? यामागं काही वैज्ञानिक नैसर्गिक कारण असू शकतं का? याचा विचार केला तर काही रोचक गोष्टी आपल्याला दिसतात. सगळ्यात पहिल्यांदा आपण लेमन म्हणजे लिंबाबद्दल पाहूया. लिंबू हे अत्यंत आम्लयुक्त म्हणजे ॲसिडिक फळ आहे. त्यामध्ये सायट्रिक ॲसिड मोठ्या प्रमाणावर असतं. विज्ञान सांगतं की आम्लयुक्त पदार्थ वातावरणातल्या काही सूक्ष्म जीवाणू आणि दुर्गंधी कमी करण्याची क्षमता ठेवतात आणि म्हणूनच घर स्वच्छ करताना किंवा अन्न जपताना लिंबाचा वापर केला जातो. काही संशोधनांमध्ये असं दिसून आलं आहे की लिंबाच्या सालीतून येणारा सुगंध हा मेंदूवर सकारात्मक परिणाम करतो आणि तणाव कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे लिंबू वापरल्यानंतर व्यक्तीला मानसिक हलकेपणा जाणवू शकतो. लिंबामध्ये आणखीन एक गुणधर्म आहे आणि तो म्हणजे आपण लिंबूचा रस पिलो तर आपल्याला ऊर्जा मिळते. आपण अनेकदा तुम्ही प्रयोगही पाहिला असेल की लेमन बॅटरी एक्सपेरिमेंट. लिंबामध्ये दोन वेगवेगळ्या धातूंच्या तारा म्हणजे तांब, लोखंड किंवा झिंक घातल्या आणि त्या लिंबाच्या आम्लामुळे एक प्रकारची रासायनिक प्रक्रिया तयार होते आणि एक अतिशय छोटा विद्युत प्रवाह तयार होतो आणि बल्ब जळतो. काही वेळा अनेक लिंबू जोडले तर एक छोटा LED दिवा देखील पेटवता येतो. यालाच विज्ञानामध्ये इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन किंवा कॉन्टॅक्ट सायन्स म्हणतात. म्हणजे दोन वेगवेगळ्या धातूंचा संपर्क आणि आम्लयुक्त माध्यम मिसळून सूक्ष्म विद्युत ऊर्जा निर्माण होते आणि यावरून एक लक्षात येतं की लिंबू हे केवळ साधं फळ नसून त्यामध्ये रासायनिक आणि विद्युत गुणधर्म देखील आहेत. त्यामुळं ऊर्जा निर्माण करणं, ऊर्जा ग्रहण करणं हे कदाचित या लिंबामध्ये आपल्या जुन्या जे काही परंपरा ऋषीमुनींनी पाहिले. आता आपण नारळाबद्दल पाहूयात. आणखीन माहिती पुढे पाहणारच आहोत. पण नारळ हे फळ रचनेच्या दृष्टीने खूप वेगळं आहे. त्याला बाहेरून कठीण कवच आणि आत पाणी असतं. त्याच्या आतल्या भागामध्ये सेंद्रिय घटक असतात. भारतीय संस्कृतीत नारळाला श्रीफल म्हटलं जातं आणि ते अत्यंत पवित्र मानलं जातं. पण त्यामागं काही नैसर्गिक कारणंही आहेत. नारळामध्ये असलेलं पाणी अत्यंत शुद्ध मानलं जातं आणि त्यात नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स असतात. त्यामुळे नारळाला ऊर्जा आणि शुद्धतेचं प्रतीक मानलं गेलं आहे. काही संशोधक असं सांगतात की पाणी आणि सेंद्रिय पदार्थ असणाऱ्या वस्तू वातावरणातल्या कंपनावर अधिक संवेदनशील असू शकतात. म्हणूनच अनेक संस्कृतीमध्ये नारळ, अंड किंवा इतर सेंद्रिय वस्तू ऊर्जाविधीमध्ये वापरल्या जातात. याशिवाय आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मानसशास्त्र आणि लिंबू, नारळ ही दोन्ही फळं सहज उपलब्ध होतात आणि टिकाऊ आहेत, दिसायला वेगळे आहेत. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक विशेष प्रतिकात्मक त्याला अर्थ मिळाला आहे. त्यामुळे जेव्हा एखादा उतारा केला जातो तेव्हा त्या वस्तू नंतर फेकून दिल्या जातात. तेव्हा माणसाच्या मनाला असं वाटतं की त्या वस्तूमध्ये ती गेली नकारात्मकता आणि ती आता दूर झाली आहे. त्यामुळे मानसिक दिलासा मिळतो. यामुळे याला प्लॅसिबो इफेक्ट असं देखील म्हणतात. म्हणून या संपूर्ण गोष्टीकडे पाहिलं तर लिंबू आणि नारळ वापरण्यामागं 3 गोष्टी एकत्रपणे दिसतात. पहिली म्हणजे त्यांच्यात नैसर्गिक गुणधर्म, आम्लता, पाणी आणि सेंद्रिय रचना आहे. दुसरी म्हणजे ऊर्जा आणि कंपन याबद्दलचा पारंपरिक समज आहे आणि तिसरी म्हणजे मानसशास्त्रीय परिणाम आहे. आधुनिक विज्ञानं अजूनपर्यंत हे सिद्ध केलं नाही की लिंबू किंवा नारळ खरोखरच नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात का. पण त्यांच्या नैसर्गिक गुणधर्मामुळे, रासायनिक आणि विद्युत वैशिष्ट्यांमुळं तसेच हजारो वर्षांच्या या परंपरांमुळे या 2 फळांचा उतार्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होत आला आहे. तुम्ही कधी तुमच्यावरती अशा प्रकारचा त्रास झाल्यानंतर लिंबू किंवा नारळ उतरून टाकला आहे का? आणि तुम्हाला कशा प्रकारचा अनुभव आला आहे हे मात्र तुम्ही आम्हाला जरूर सांगा. तुमचं घर जर वास्तुशास्त्राप्रमाणे असेल तर तुम्हाला नजर लागत नाही, तुमची प्रगती होते. आणि फ्लॅट सिस्टीममध्ये वास्तुशास्त्र हे अंमलात येत नाही असं म्हटलं जातं, पण असं नाही आहे. पुण्यामध्ये जी बालेवाडी आहे त्या ठिकाणी बालवडकर हाऊसिंग कॉर्पच्या वतीनं मार्किस नावाची एक सुंदर ग्रहरचना निर्माण करण्यात आली आहे. त्यामध्ये त्या संपूर्ण जमिनीची वास्तुशास्त्रीय रचना तर केलीच आहे, पण प्रत्येक फ्लॅट हा वास्तुशास्त्राप्रमाणे बनवलेला आहे. जरूर पहा आणि आपण आजच तो बुक करा. हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर निश्चित शेअर करा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. ओम साईराम.